आपली भूमी आहे संतांची, संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये प्राचीन काळापासून सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर आयुर्वेदाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आयुर्वेद काय काम करतं? आयुर्वेद काम करतं, जो माणूस निरोगी आहे त्याचं आरोग्य सातत्याने निरोगी ठेवायचं आणि जो माणूस आजारी आहे त्याला आजारातून 100% बाजूला काढायचं, बाहेर काढायचं. पण आज असं होतंय का? नाही होते. कारण आज आजारांचं प्रमाण इतकं वाढत चाललंय. आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला कंट्रोल होत नाही, आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेतो आणि त्या ट्रीटमेंटमध्ये आपण लगेचच एक 7-8 दिवसामध्ये क्लिअर होतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यान तुम्ही जे औषधं घेतात, जे मेडिसिन घेतात, ते तुमच्या आतमध्ये शरीराला पोखरून काढण्याचं काम करते, पोखरून काढण्याचं काम करते. पण आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं, आपल्याला वाटतं की ठीक आहे आता मला बरं वाटलंय. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, आज कोणाच्या घरात मुलगी नाहीये, कोणाच्या घरात स्त्री ही सगळ्यांच्या घरामध्ये मुलीच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, बायकोच्या रूपात असेल, आईच्या रूपात असेल, आजीच्या रूपात असेल. महिला हे आपली महिला जी आहे एक घर चालवणारी महिला आहे, तर ती जर स्ट्रॉंग राहिली तर सगळं संपूर्ण घर आणि संपूर्ण जग स्ट्रॉंग राहण्याची ताकद महिलेमध्ये. तर महिलेचं आरोग्य आपण जर बघितलं, आपल्या घरातली मुलगी असेल, आपल्या घरातली बायको असेल, आपल्या घरातली आई असेल, तर यांच्या आरोग्याचा परिणाम सर्वात जास्त जर आपण बघितलं तर घरामध्ये त्या स्त्रीला गुडघेदुखी आहे, त्या स्त्रीचं कंबर दुखतंय, त्या स्त्रीला मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तिचं पोट दुखतंय. पण ह्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष सातत्याने होतंय. काका थोडा वेळ बडबड करू नका. ह्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. कारण त्याचं कारण एक असतं की घरातली स्त्री चालढकल करते. चला आज थोडंसं पोट दुखतंय, ठीक आहे, गोळी घेतली, थांबली, त्याच्यानंतर दुखतंय, अंगावर काढते, झोपून घेते आणि ह्या गोष्टी सगळ्या होतात. पण याचं कारण असं आहे की एकदा वय झालं 50-60 नंतर ती स्त्री जास्त मोठ्या प्रमाणात आजारी पडते. आणि आपल्याला काम काय करायचंय? आपल्याला काम करायचं त्या स्त्रीला आणि त्या लोकांना आजारीच पडून द्यायचं नाहीये. मग आजारी कसं पडणार नाही? आता तुमच्या समोर एवढे प्रोडक्ट्स दिसत आहेत. हे सगळे प्रोडक्ट जे आहे हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे सगळे प्रोडक्ट्स आपल्या बॉडीवर आयुर्वेदिक पद्धतीने काम करणारे. बरोबर? ऐकायचं, याची माहिती सांगू की नको सांगू? मोठ्याने आवाज येऊ द्या की मला. तिकडे जे माहिती ऐकत नाही त्यांचा आवाज आला मला मोठ्याने. ठीक आहे, चालेल. आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं एक मोठं प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे नारीप्रिया. हे नारीप्रिया काय काम करते मी तुम्हाला सांगते. नारी शक्ती ही सगळ्यात महत्वाची शक्ती आहे आणि नारीचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर ती सगळ्या घराचं आरोग्य चांगलं ठेवतं. जसं एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं, तसंच नारीचं आरोग्य जर घरात चांगलं राहिलं तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं. तर हे जे आहे हे नारीप्रिया आहे. हे नारीप्रिया काय काम करते? महिलांच्या सगळ्या आजारांवर काम करतं. कुठलेही आजार असू दे महिलांचे, पीसीओडीच्या रिलेटेड, हे सगळं नारीचं जे काम आहे, आजारांविषयीचं जे काम आहे हे नारीप्रिया करतं. म्हणजे आपले हार्मोन्स बॅलन्स नसतील, आपले कंबर दुखत असेल, त्याच्यानंतर गर्भपिशवीचे गाठींचं प्रमाण वाढत चाललंय, पाळी रेग्युलर नसते, ह्या सगळ्या गोष्टींवर हे नारीप्रिया जे आहे हे खूप चांगलं वर्क करते. एवढं ओपनली बोलण्याचं कारण असं आहे की ही गोष्ट इथे सगळे काका वगैरे, भाऊ वगैरे सगळे बसलेले आहेत. ह्या गोष्टी त्यांना जर आज समजल्या तर त्या स्त्रीला, ते लोक स्त्रीला आरोग्य देणार आहेत. कारण हे सगळ्यात जास्त स्त्रीला समजण्यापेक्षा एका पुरुषाला समजणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. जसं की स्त्रीविषयी बोलताना मी प्रत्येक वेळेस एक वाक्य नेहमी बोलत असते की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. बरोबर? कारण स्त्रीचं आरोग्य जर आपल्याला सगळ्यात आधी जर स्त्रीचं आरोग्य चांगलं ठेवायचंय तर काम करायचंय पुरुषाने. बरोबर? मग हे जे प्रोडक्ट आहे हे नारीप्रिया विषयी तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर अजून पोटातून घेतलं, सॅटिस्फॅक्शन झालं, ठीक आहे, पोटातले आजार चेहऱ्यावर दिसतात. बरोबर? मग पोटात आपण बरे करणारे पण चेहऱ्यावर आपल्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं हे जे कुमकुमादी ऑइल तुम्हाला दिसतंय, तर याच्यामुळे स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहे ते क्लिअर व्हायला मदत होते. आपण वापरतो, पार्लरमध्ये जातो, फेशियल करतो, पण तात्पुरतं असतं, परंतु आपल्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असे काही